नमस्कार, अस्सलाम वालेकुम. जय भीम. मी आपल्या समोर सकल हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने आज आपल्या धर्मनिरपेक्ष भारतामध्ये नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमामध्ये बिहारचे मुख्यमंत्री ज्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे त्याचाच भंग करून एका भगिनी डॉक्टरचा हिजाब ओढून तिचा अपमान केलेला आहे, जे की आता आपण बघत असाल व्हिडिओ प्रसार माध्यमातून बरेच व्हायरल झालेले आहेत. महिलांच्या अधिकारांवर तसेच धर्म स्वातंत्र्यावर हा थेट हल्ला आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व धर्म हा कुठल्या एका विशिष्ट समाजाचा विषय नसून हा परत विकृत मानसिकतेच्या विरोधातली लढाई आहे. कारण आपण बघत असाल यांना परत मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये काय दर्जा दिलेला आहे महिलांना की महिला हे बदलण्याची वस्तू आहे. तर ह्याच्या विरोधामध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाच्या बाहेर 19 तारखेला 3 वाजता जोडे मारो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सर्व पुणेकरांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी हा महिलांच्या सन्मानासाठी येऊन हा आंदोलन यशस्वी करा. आणि फक्त या माध्यमातून माझं शेवटी एक स्पष्टीकरण एवढंच सांगणं आहे की हे आंदोलन फेल करण्यासाठी आता बऱ्याच जणांचं ज्यावेळेस आम्ही जाहीर केलं असं तर या विकृत मानसिकतेवर आंदोलन करायचं आहे, तर काही जणांचे मला फोन आले की आचारसंहिता आहे, आपल्याला आंदोलन करता येत नाही. नुकतेच महानगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 15 तारखेपासून आचारसंहिता लागू आहे. आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आहे. त्यामध्ये आचारसंहितेचा कुठलाही भंग होत नाही, कुठलीही बाधा येत नाही. आम्ही कुठल्या सरकारी दरबाराकडे जाऊन कुठली सरकारी योजना मागत नाही. हा कायद्याचं राज्य आहे, यामध्ये संविधानाचं राज्य आहे. आमची एकच मागणी आहे की असल्या विकृत मानसिकतेवर कायद्यामध्ये ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही लेखी तक्रार राष्ट्रपतींकडे तसेच नॅशनल ह्युमन राईट कमिशन वुमेन कमिशनकडे सुद्धा दिलेली आहे. याची आपण सुमोटो दखल घेऊन बऱ्याच केसेसमध्ये नॅशनल वुमेन कमिशनने सुमोटो दखल घेतलेली आहे. तर यामध्ये सुद्धा त्यांनी सुमोटो दखल घेऊन ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नितीश कुमारवरती आणि त्यांची मुख्यमंत्री पदावरून हकलपट्टी करून तात्काळ अटक झाली पाहिजे. तरी परत एकदा सर्वांना एक नम्र विनंती की आपल्या भगिनीसाठी आपण सर्वांनी 19 तारखेला 3 वाजता जिल्हाधिकाऱ्यालयाच्या बाहेर उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करा. जय हिंद, जय भारत.